गुड मॉर्निंग. तर मी आज पण खूप सकाळी सुटली, पण मी आज काहीच शूट नाही केलं आणि आता पण माझ्या तोंडातून तितका आवाज निघत नाही आहे, म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते. आणि मी ब्रश वगैरे आता टाईमवर करते. जेवण वगैरे झालं आहे. आता माझं डुग्गू स्कूलमध्ये गेली आहे. माझा पेपर 10:30चा आहे, तर मी इथनं 9 वाजता निघते, कारण तिथे जाऊन पण मग घाई गडबड नाही झाली पाहिजे, म्हणून तिथे जाऊन बाकीचा अभ्यास करील. बट आता चला जाऊ. तर मला काकाजी सोडून देत आहे. आता काकाजीची सेकंड आहे शायद आज, तर आता मला काकाजी सोडून देत आहे आणि आपण भेटू डायरेक्ट कॉलेजमध्ये. तर आता मी इथे आली आहे कॉलेजमध्ये आणि ह्या बघा इथेच बसले आहे. माहीत नाही आहे, क्लासरूम तर आमची खालीच असते जिथे आमचा एक्झाम असते. ह्या माहीत नाही इथं का बसलं आहे, विचारू आपण यांना. चल अंदर, इथं पण बसला. रायटिंग वर्क झालं का? रायटिंग वर्क कशाचं? म्हणजे ते इंटर कामाचं लिहिलं असाइनमेंटला बुक बनवली, पहिली असाइनमेंट झाली. नाही आता जे पाठवली ते वाली लिहायचे ना, चेकिंग आहे तर क्लासरूममध्ये आल्यानंतर सर्वजण आपापल्या जागेवर जाऊन बसले आणि आता 9:15 वाजले. 10:30चा पेपर आहे. तर भेटू आपण पेपर झाल्यानंतर, कारण आता मला थोडीशी प्रिपरेशन करायची आहे. वरतून मॅथ्सचा पेपर आहे, तर भेटू आपण नंतर. तर आता ना आमचा मॅथ्सचा पेपर झाला आहे, जे थोडा ठीकठाकच होता, म्हणजे जमलाच आमचा पेपर, तो चांगला गेला. आणि हे इथे ना आपली स्नॅपची ID काय करत होती ते चेंज करत होती. जाऊ द्या, आता 15 मार्कचा पेपर आहे, तो म्हणजे आता पेपर कसा गेला सांगते. नक्का बेकार गेला. एंटरप्रेन्योरशिपचा झाला लवकर झाला सेकंड. पटकनच झालं. ते सर नाही लागला, वाटून ठेवलं ना, म्हणून जास्त वेळ नाही लागला. मी वाटून राहते. तसं ना आता आम्ही घरी जात आहे, पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच विसरली. पहिल्या पेपरच्या वेळेस जस्ट मी पेन उचल्यासाठी वाकली आणि माझा चष्मा खाली पडला आणि चष्म्याचे दोन्ही काच निघाले. तर आता माहीत नाही मी घरी काय सांगणार. तर आता घरी जाऊ आणि उद्याचा पेपरचा अभ्यास करू, कारण गॅप नाही आहे. उद्या पण 2 पेपर आहे आणि त्यातल्या त्यात मॅथ्सचं पण असाइनमेंट लिहायचं आहे इंडिव्हिज्युअल, कारण मॅम म्हणाले होते की 17पर्यंत करा, पण त्या आता अचानक म्हणत आहे की सॅटर्डेलाच द्या. सॅटर्डेला कॉलेज पण नसते, पण आम्हाला यावं लागणार आहे. तर बघू आता येऊ. आणि येताना मला, म्हणजे घरी जाताना मला बस भेटली. दुपारची बसच राहते, ॲटो नाही राहत. तर पोचल्यावर भेटू आपण. तर आता ना मी घरी पोचली आहे, म्हणजे थोडंसंच दूर आहे, थोडं पायी जावं लागतं. तर आता मला खरंच खूप जास्त भीती वाटत आहे चष्म्याची, कारण चुकीनं तर तुटलं आहे, पण तरीही भीती वाटत आहे, कारण 1 वर्ष व्हायचंच आहे. तर बघू मावशीला समजते की नाही, तर कारण ती जर झोपली असेल ना तर तिला नाही समजेल, पण जर ती झोपली नसेल तर तिला समजेल चष्मा गायब आहे म्हणून. तर बघू तिला समजतो की नाही. तर आणि घर आलंच आता, तर बघू. मावशीला तर मला वाटतं नाही समजून. आता खूप जास्त भीती वाटत आहे, बघू. नीलू मावशी, तर माझी तर हिंमत आताच नाही झाली सांगण्याची, तर नंतर सांगेन मी सायंकाळी आणि नंतर भेटू. आता मी अभ्यास करते आणि काही शूट नाही करत. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट.